हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय विश तुम्ही सर्वजण खूप खुश, आनंदात आणि मजेत असाल. आणि आपल्याकडे सर्वांच्याच इथे खूप खूप भरपूर अशी थंडी पडलेली आहे आणि सर्वांनाच थोडंफार सर्दी, ताप, खोकला असे मोजकेच आजार झाले असतील. आणि मलाही थोडीशी सर्दी झाली आहे आणि माझाही आवाज थोडासा वेगळा येत आहे. पण माझे फ्रेंड्स आहात ना तुम्ही सगळे, मग तुम्ही मला समजून घ्यालच याची मला खात्री आहे. आणि आज आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकचा प्लॅन केलेला आहे. देवचे पप्पा, मी, देव, इशू. आज संडे आहे म्हणून देवच्याही स्कूलला सुट्टी आहे आणि देवच्या पप्पांचे फ्रेंड आणि त्यांची वाईफ जी माझी फ्रेंड आहे, मग आम्ही सर्वांनी ना तेही सुट्टीवर आहेत आणि आम्ही 10 दिवस सुट्टी घेतलेली आहे. म्हणून म्हटलं सकाळी छान थंडी पडलेली आहे तर वॉकला जाऊया. आणि वडसामध्ये फॉरेस्ट गार्डन आहे, ते खूप सुंदर आहे आणि बरेच लोक सुट्टीच्या दिवशी इथे येतात आणि हे खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथलं, म्हणून खूप छान वाटतं मुलांनाही खेळायला. आणि मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं देवच्या स्कूलची जी छोटीशी ट्रिप गेली होती तीही याच गार्डनमध्ये, फॉरेस्ट गार्डनमध्ये गेली होती आणि खूप छान आहे, मुलांना खेळण्यासाठी आहे. आणि इथे थोडासा हात तळही आहे, पण तिथे आता सध्या तरी कमळाची फुलं वगैरे नाही आहेत, पण काही वेळेस असतात असं मी ऐकलं आहे. मीही अजून पाहिलेलं नाही आहे. आणि इथं काही लोक एक्सरसाइजही करायला येतात आणि आणि आम्ही थोडी एक्सरसाइज करून घेतली का फक्त मजा मस्ती म्हणून, कारण रोज रोज खूप लांब आहे ते घरापासून, म्हणून रोज रोज येणं काही ते शक्य नाही आहे. आणि आपण एक्सरसाइज करतोय म्हणल्या मुलं थोडी शांत बसणार आहेत, त्यांनाही एक्सरसाइज करायची आहे. इथे ती एक्सरसाइजची सायकल आहे, ती देवला खेळायची आहे. इशू तर पप्पा याच्यावर बसवा, पप्पा त्याच्यावर बसवा, तिची तर मजा मस्ती जिथे जाईल तिथे सुरूच असते. आणि हा बघा सगळ्यात मोठा बॉडी बिल्डर एकदम पप्पाची मदत घेऊन कसा एक्सरसाइज करतोय. आणि इशू ही छोटीशी त्या सायकलवर बसली, इशू ज्याच्यावर बसली त्याच्यावर देवलाही बसायचं आहे. त्या सायकलवर पायी काही पुरत नाहीत, पण थोडीशी मजा केली त्या दोघांनी. आणि हे आहे ते आमचे फ्रेंड, तेही ते इथे एक्सरसाइज करत आहेत आणि देवचे पप्पा इशूची थोडीशी लाड पुरवत आहेत. खरंच मुलीचं ना म्हणजे कोणत्याही वडिलांचं मुलीवर खूपच प्रेम असतं, याबद्दल मला तर काही शंकाच नाही आहे की मुलीसाठी कोणताही बाप काहीही करू शकतो, अगदी काहीही. आणि त्यातलंच हे आमच्या घरातलं छोटंसं उदाहरण. काहीही खायचं आहे, काहीही पाहिजे, मम्मा देत नाही ना, पप्पा देणार याची त्यांना 100% खात्री. आणि ती मम्माला मागितली की लगेच पप्पाला मागायची. आणि देवचं असं आहे की पप्पा नाही म्हणतायत ना तर मम्मा हो म्हणेलच, म्हणून ज्याला पप्पा नाही म्हणतायत ती गोष्ट मम्माला मागायची, हे आमचं घरातलं ठरलेलं विधान आहे. आणि ते छोटेसे ससे आहेत बघा ना, किती छान आहेत, खूप क्यूट आहेत. आणि मग आम्ही सर्वांनी ना थोडंसं या सस्यांना गवत चारून घेतलं. बघा ना खूप छान वाटतं, म्हणजे एखाद्या पक्षाला पाहिल्यानंतर की निस्वार्थी भावना जी माणसामध्ये कधीच नाही येऊ शकत ती कोणत्याही प्राण्यामध्ये असते. मला खूप छान वाटतं ह्या अशा छोट्या छोट्या पिलांना पाहिल्यानंतर, खूप छान वाटलं. आणि ही छोटीशी लहान मुलं आणि हे छोटेसे प्राणी पक्षी आहेत ना, मला यांच्यामध्ये आणि ह्या छोट्याशा लहान मुलामध्ये काहीच फरक वाटत नाही. त्यांचंही मन तसंच असतं आणि आपण प्रत्येकानेच त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि हे छोटेसे राजहंसी इथं आहेत आणि त्यांना पाहून खूप छान वाटलं. खूप सुंदर दिसतात ते राजहंस, एकदम पांढरा शुभ्र कलर, छोटीशी पिवळी चोच आणि किती डुगुडुगू चालत असतात. खूप छान वाटतं त्यांना पाहिल्यानंतर. आणि मला ना अशा निसर्गरम्य वातावरण असणाऱ्या ठिकाणी फिरायला जायला खूप आवडतं. जास्त अशी झाडं, फुलं, पानं आणि पक्षी असे वेगवेगळे प्राणी हे पाहायला खूपच छान वाटतं. आणि मला तरी असंच वाटतं. तुम्हाला कसं आवडतं, कोणत्या ठिकाणी फिरायला जायला आवडतं हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला माझ्या फ्रेंड्सचं मत जाणून घ्यायलाही खूप आवडेल. आणि देवेशू तर सकाळी लवकर उठायला तयारच नव्हते, मग मी म्हटलं आपण तोपर्यंत सकाळी लवकर उठून ना पोहे बनवूया, म्हणजे सर्वजण छान असं उन्हाला बसून पोहे खाताही येईल आणि देवेशूही थोड्या वेळ झोपतील आणि थोडं उशिरा जाऊया. आणि मग तिथं जाऊन छान आम्ही नाश्ता वगैरे पण केला. आणि हा आहे माझा भाऊ आणि तो बघा छान असं एक्सरसाइज करत आहे. आणि ती माझी फ्रेंड आहे, ती त्याला म्हणत होती तुला नाही जमणार, मग मग तो दाखवत आहे मी किती वेळा करू शकतो हे. आणि देवदादालाही खेळायचं आहे, मग देवचे पप्पा त्याला मदत करत आहेत. आणि असा होता आमचा आजचा मॉर्निंग वॉक प्लॅन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.